उझबेकिस्तानच्या एका एन्शियंट सिटीमध्ये हे आलेलं आहे कबाब. सो इट डझंट लुक लाईक मॉस्क. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माय फ्लाइंग सोल. आणि मी आज आहे उझबेकिस्तानच्या एका एन्शियंट सिटीमध्ये ज्याचं नाव आहे समरकंड. तर समरकंड ही ताशकंड जे कॅपिटल आहे तिकडून यायसाठी 3 ते 4 तासाचं जर्नी आहे बाय रोड. तर मी काल बस पकडलेली इकडे यायला. तर समरकंड इज द मेजर सिटी जिथून सिल्क रोड जायचं, म्हणजे चायना टू युरोपला जायला जो रोड कनेक्ट करायचा त्याला सिल्क रोड बोलतात. तर मग एन्शियंट टाईम्समध्ये गुड्स कल्चर आणि खूप साऱ्या गोष्टी चायना टू युरोपला जाण्यासाठी ह्या रोड आणि ह्या सिटीमधून जायचं. तर तशा सेंट्रल एशियामध्ये समरकंड आणि बुखारा ह्या 2 सिटी खूप मेजर सिटीज आहेत ज्या सिल्क रोडसाठी फेमस आहेत. तर इट्स व्हेरी कल्चरल सिटी आणि खूप जास्त कल्चरल गोष्टी आहेत इकडे. तर आता मी चालली आहे एक रेगिस्तान स्क्वेअर. तर ह्या सिटीमध्ये एक प्लेस आहे रेगिस्तान स्क्वेअर, तिकडे जाता. दिस इज द फर्स्ट पब्लिक मॉन्युमेंट जिथे कल्चरल गोष्टी व्हायच्या, म्हणजे अनाऊन्समेंट, सेलिब्रेशन्स किंवा एज्युकेशन, त्या गोष्टी वर्ल्डमधलं फर्स्ट स्क्वेअर आहे जिथे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि हे स्टार्ट झालं इथून. सो या लेट्स गो. मी थोडंसं वॉक करून या रेगिस्तान स्क्वेअरच्या इथे आलेली आहे. बट त्याच्यासमोरच एक पार्क आहे, गार्डन. तर मी गार्डनमध्ये खूप सारे असे कपल्स आहेत जे शूटिंग करतात. आय डोंट नो वेडिंग कपल आहे की प्री वेडिंग कपल आहे, बट ते लोक शूट करतात आणि खूप सारे स्टुडंट दिसत आहेत मला आजूबाजूला. सो या तिथे पार्कमध्ये बघू शकतात खूप सारे कपल्स असे फोटोशूट करत आहेत. आय डोंट नो काय आहे, बट इट्स लुक्स गुड. त्या लोकांनी मस्त ड्रेस घातलेले आहेत आणि शूट करतात. सो दिस इज दी रेगिस्तान स्क्वेअर. लाईक दिस. वाव. सो मी माझ्या पाठी आपण बघताय ते आहे रेगिस्तान स्क्वेअर. बट मी आता आतमध्ये जाणार नाही आहे, त्यासाठी तिकीट घ्यावं लागणार. बट मी जाणार आहे इव्हनिंगला, बिकॉज इव्हनिंगला असतो लाईट शो. सो मी लाईट शो बघायला इव्हनिंगला इकडे येणार आहे. आता तर फक्त मी जस्ट मला पास बाय होत होती इथून, तर मला हे दिसलं. सो इट्स सो ह्यूज. इट्स द लाईक फर्स्ट असेंब्ली टाईप्स स्ट्रक्चर आहे जिथे, म्हणजे वर्ल्डचं फर्स्ट असेंब्ली स्ट्रक्चर आहे जिथे सगळ्यात फर्स्ट अनाऊन्समेंट किंवा पब्लिक सेलिब्रेशन किंवा पब्लिक इव्हेंट्स व्हायचे. So this is the place, Registan Square. सो मी आता चाललेली आहे की बीबी खान मॉस्क. तर आता मी जिथून आहे तिथून आय थिंक 10 मिनिट्सचं वॉक आहे. तर मी वॉक करून चाललेली आहे. आणि या लेट्स गो, लेट्स सी बीबी खान मॉस्क. मी पोचलेली आहे मॉस्कमध्ये. दिस इज मॉस्क अँड इट्स सो ब्युटिफुल अँड सो ह्यूज. सो ह्यूज. सो बाहेर तिकीट काढून मी आलेली आहे मॉस्कच्या आतमध्ये. आणि इट्स ब्युटिफुल. मी तिकीट घेतलेलं आहे काहीतरी 75,000 उझबेकिस्तान, म्हणजे अराउंड 500-600 इंडियन रुपीज. आणि आय थिंक इट्स वर्थ. इट्स ह्यूज आणि खूप जास्त हिस्टॉरिकल प्लेस आहे. सो आय थिंक या इट्स वर्थ पेइंग दिस मच अमाऊंट ऑफ मनी फॉर द प्लेस.
बीबी का खयान हे आता माझं फिरून झालेलं आहे. एवढंच आहे, म्हणजे इथून स्टार्ट होऊन तिकडे आहे आणि आतमधल्या गोष्टी बंद आहेत आणि इथे आहे हे मॉस्क. सो इट डझंट लुक लाईक मॉस्क. म्हणजे मी जनरली ज्या मॉस्कमध्ये गेलेली आहे, म्हणजे मी मिडल ईस्टला किंवा इंडियामध्ये पण आपल्या इथे जे मॉस्क आहेत ना, त्याच्यापेक्षा हा कम्प्लिटली डिफरंट मॉस्क आहे. इट्स लुक्स लाईक अ हाऊस. सो या, इट्स गुड. हे बाजूलाच एक बाजार आहे, बोजोरी बोलतात, आय थिंक सियोब बोजोरी. तेच बाजूलाच आहे, तर मी विचार करते तिकडे पण एकदा चेक करून जाऊया. इट्स गुड. खूप मोठा बाजार आहे. सो दिस इज द मार्केट. इथे कपड्यांचे खूप सारे स्टोर्स आहेत. त्या साईडला गेलं तर ड्रायफ्रूट्स आणि आहे सगळं. तिकडे पण कपडेच आहेत खूप जास्त. सो इट्स लाईक अ एरिया जिथे सगळं टुरिस्टिक एरिया आहे. सो मी घेतलेला आहे पोमोग्रॅनेट ज्यूस. पोमोग्रॅनेट ज्यूस समरकंड पोमोग्रॅनेटसाठी खूप जास्त फेमस आहे. सो देर इज दिस लेडी, ती विकत होती, त्याच्याकडनं मी पोमोग्रॅनेट ज्यूस घेतलेला आहे. सो आता या. सो गाईज, मी आलेली आहे सियोब मार्केटमध्ये परत, आणि तिथे मी येऊन एका रेस्टॉरंटमध्ये आलेली आहे. दिस इज द रेस्टॉरंट जिथे मी आलेली आहे, आणि हा आहे मेन्यू ज्याच्यामध्ये उझबेकमध्ये दिलेला आहे आणि प्राइजेस पण नाही आहे. सो लेट्स सी. मी विचार करते मी हे घेईन, आणि हे दिस इज सीख कबाब अँड दिस इज शाशलिक अँड सॅलड. सो गाईज, हे आलेलं आहे कबाब जे मी ऑर्डर केलेलं, आणि हे आहे सॅलड. सो या, दिस इज द फूड. ओके, लेट्स ईट दॅट. सो मी खाऊन झालेलं आहे, आणि आता मी ह्या मार्केटमध्ये थोडंसं फिरणार आहे, आणि बघू मग पुढे काय करायचं आहे ते. सो प्लस दिस एक्सप्लोर द मार्केट. हे असे नान ठेवलेले आहेत, नान. फ्रूट मार्केट, खूप सारे फ्रूट्स आहेत इकडे, खूप जास्त फ्रूट्स आहेत. पोमोग्रॅनेट तर जास्तच भेटतात इकडे. पोमोग्रॅनेटचे ज्यूस ठेवलेले असे बॉटलमध्ये. दिस हाय गायज. तर मग लंच नंतर मी हॉस्टेलमध्ये परत गेलेली, कारण का माझ्या पोटामध्ये थोडंसं गडबड होत होतं. आय डोंट नो, काहीतरी खाल्लं असेल किंवा काहीतरी पिलं असेल म्हणून. तर मग आता इव्हनिंग झालेली आहे, आणि आता मी चालली आहे लाईट शो बघायला रेगिस्तान स्क्वेअरच्या इथे, जे मी सकाळी बोललेली, जिकडे मी सकाळी गेलेली बट व्हिजिट नाही केलेलं. तर आता चालली आहे मी लाईट शो बघायला रेगिस्तान स्क्वेअरला. तर माझ्याबरोबर आहे सबरीना. Say hi, she's my friend, she's from Germany, and we are going to watch the light show, and we are very very excited. So yeah, let's go. आता जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो. So this is the place जे आपण सकाळी बघितलेलं, आणि it looks so beautiful right now. Marifet yurdu, bu benim vatanım, hur Uzbekistan. Diller, avaz verer kadim Samarkand, ağız ecdadlarının geçmişlerinden. Dinler, nakıl başlar, kohna Registan, alam bilan adam hatıda dastan. Yo'qlikni sukunat o'rab yotardim. Zulmatda na quyosh, na
dünya. Yarardıkı vatun şahin sama. Ayrıldı ilk vakta Atlanta. हा होता शो लाईट शो इन रेगिस्तान स्क्वेअर अँड इट वॉज प्रिटी नाईस. सगळं उझबेक लँग्वेजमध्ये होतं तर कळलं नाही, त्याच्यामध्ये समरकंदची हिस्ट्री सांगतात. बट ठीक आहे, इट वॉज गुड. आणि या आजचा व्लॉग मी तेच संपवते. अँड आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. आय सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.